सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः. चालू असणाऱ्या कठोपनिषदा आणि कठोपनिषदाचा असणारा पहिला अध्याय द्वितीय वल्ली आणि त्या द्वितीय वल्लीनंतर त्या ठिकाणी या ठिकाणी असणारा 18वा मंत्र पूर्ण करून 19वा असणारा मंत्र. नचिकेताने जे काही प्रश्न विचारले त्यातील असणारा तिसरा प्रश्न आत्मविद्या जे आहे त्या आत्मविद्या म्हणजे का, त्या आत्मविद्येचा असणारं स्वरूप या सर्व मंत्राच्या द्वारे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या ठिकाणी 14व्यापासून ते 14, 15, 16 हे जे आहे या सगळ्यापासून काय केलं तर पहिलं ते आत्मतत्व सांगत असताना आलंबनासहित ओम इति एकाक्षर ब्रह्म ओंकार हे त्याचा आलंबन पकडून काहीतरी, कारण कसं आत्मतत्व कसं आहे निर्गुण निराकार, त्याला कुठलाही आकार नाही, कोणताही गुण नाही. म्हणजे आकाश मला पकडायचा आहे असं जर आपण जर म्हटलो तर आकाशाला जसं आपण पकडू शकत नाही, किंवा आता आकाशाचं वर्णन करा असं जर म्हटल्यानंतर काय वर्णन करणार, तसंच आहे. म्हणून त्या ठिकाणी श्रुती शेवटी जाऊन काय म्हणती नेती नेती, श्रुती नेती नेती न इति न इति. हे जे काही आहे दृष्टीपथावर आमच्या या सर्वाचा ज्या वेळेस विनाश होतो त्यावेळेस जे तत्व राहतं. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन, अथवा शंकराचा असणारा तृतीय नेत्र आपण म्हणतो ज्ञानचक्षुमध्ये आहे तो, आणि तो उघडल्यानंतर काय होतं सर्व आपण म्हणतो भस्मसात होऊन जातं, काही राहत नाही, म्हणजे संसार राहत नाही थोडक्यात. कधी तो ज्ञानचक्षु ज्यावेळेस उघडतो. अगदी तसंच आहे. जसं कालच्या पाठामध्ये आपण गणपतीची आराधना पाहिली. आध्यात्मिक अर्थ काय, तो मूलाधार स्थितोसी नित्यम, तो मूल आधार आहे या सगळ्या चक्रांचा. म्हणून जर फाउंडेशन व्यवस्थित असेल तर मग काय, तरच बिल्डिंग व्यवस्थित राहणार. मग फाउंडेशन नीट करण्यासाठी त्याच्या असणारी अधिष्ठात्री देवता कोण, महागणपती. मग त्याची उपासना करायला सांगितली. म्हणून सगळ्या कार्यामध्ये पहिली त्याची उपासना. तसं या ठिकाणी जसं आकाशाचं आपण वर्णन करणार नाही, मग ते निळा आहे, ते कुठला रंग भगव्या रंगाचं झालेलं आहे अशा रंगाचा ते त्या ठिकाणी असणारा आकाशाचं त्या ठिकाणी असणारं जे ढग आहे त्याच्यावर प्रतिबिंबित झालेली सूर्याची छटा, त्यामुळे आपल्याला ते संध्याकाळी अगदी मस्तपैकी ऑरेंज असं भगवं भगवं वाटतं. परंतु वास्तविक निर्गुण निराकार आहे, त्याचं कुठल्याही प्रकारचं शब्दातीत सांगितलं ते. तसंच ते आत्मतत्व शब्दातीत, त्याचं काय वर्णन करणार. परंतु आता साधक म्हणतोय मला साधना करायची आहे, मला ते आत्मतत्व प्राप्त करायचं आहे. तुम्ही जे उपनिषदांच्या द्वारे सांगणार आहात त्याचा मला काय अपरोक्ष अनुभूती घ्यायची आहे याच ठिकाणी याच देही. मग अशा वेळेस जो साधक आलेला आहे त्याला प्राथमिक प्रायमरी
पहिली, दुसरी, तिसरी जसं आहे, मग पाचवी, चौथी झाल्यानंतर मग पाचवी, ते झाल्यानंतर 10वीपर्यंत गेल्यानंतर कॉलेज, प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेज जसं आहे. पहिलीच्याच मुलाला आपण सगळं इंग्लिश शिकू शकत नाही, मग पहिलीच्या मुलांना अ, ब, क, ड हे शिकवणं गरजेचं आहे. तसं या ठिकाणी मग काय, जो प्राथमिक आता आलेला आहे, तद्विज्ञानार्थम सुगुरुमेवाभिगच्छेत, सगळं त्यांनी त्या ठिकाणी आला, त्या ठिकाणी राहिला, सेवा शुश्रूषा हे सगळं केलं. आणि मग गुरुवाक्य त्या ठिकाणी विचारलं, तो आत्मा कहा हे विचारलं गुरूंना. मग गुरु म्हणतात, आता सांगतो. मग आरंभ केला. मग त्यावेळेस काय, त्याला लगेच निर्गुण निराकार जे तत्व आहे ते कळणार नाही. मग काय केलं, मग पहिल्यांदा त्याला ओंकारावर, ओम इति एकाक्षर ब्रह्म सांगितलं. ओंकार जे आहे, ओंकारावर त्याला काय सांगितलं, म्हणून मागच्या पाठामध्ये सांगितलं काय, सर्वे वेदा यदपदमा मनंती तपाऊंच सर्वांच यद वदंती यदिच्छंदो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदगम संग्रहेण ब्रवीम्योमित्येतत् ओम इति एकाक्षर ब्रह्म. आणि म्हणून पहिल्यांदा काय कर, ओंकाराची प्रणव साधना. म्हणून मागच्या पाठामध्ये पण आपण पाहिलं, जे संन्यासी आहेत, जे ज्ञानी आहेत, त्यांच्यासाठी कोणता, ओम नमो नारायण हा त्यांच्यासाठी मंत्र आहे. बाकी काही आता करायचं नाही. यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते शास्त्रम. त्यासाठी आता दुसरं काही काम राहिलेलं नाही. याचं पालन करतो, त्याचा उद्धार करतो, काही नाही. स्वतःचा उद्धार झाला. उद्धरे आत्मनात्मानम आत्मानमवसादे आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव परिपुरात्मना. आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे. कोणी येईल आणि मग माझा उद्धार करेल, हे असं सगळ्या कपोल कल्पना होऊ शकत नाही. आपल्यालाच गीताच सांगते, आपल्यालाच आपला उद्धार केला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे साधन चतुष्टय संपन्न अधिकारी, विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मुमुक्षुत्व हे सर्व काय ज्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेलं आहे, गुरु शुश्रूषा आदी केलेला आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तद्विद्धी प्रणिपातेन सांगितलं गीतामध्ये. सर्व जे काय आहे शास्त्राचा आशय, सार स्वरूप, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन सांगितलं. सगळ्या उपनिषदांचं सार त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून कशी विद्या प्राप्त करायची ते सुद्धा सांगितलं. तद्विद्धी प्रणिपातेन, पहिला गेल्यानंतर साष्टांग दंडवत प्रणिपात म्हणजे परिप्रश्नेन सेवया, त्यानंतर दंडवत झाल्यानंतर त्या ठिकाणी राहून सेवा. गेला लगेच प्रश्न विचारला असं नाही होत. सेवा त्यांना जे काय जेव्हा त्या वाटेल, गुरु सांगतील ती सगळी सेवा त्या ठिकाणी. ती कोणासाठी, गुरूंसाठी नाही, तर आपलं अंतःकरण शुद्ध होण्याकरिता, म्हणून सेवा आहे. आणि मग परिप्रश्न हा सेवा झाल्यानंतर गुरु आता संतुष्ट झालेले आहे. लगे एका महिन्यात नाही, ससंवत्सर संवत्सत सांगितलं. एक वर्ष, 12 वर्ष त्या ठिकाणी सेवाच सांगितली. उपदेश मात्र आहे, दिल्याबरोबर अहम ब्रह्मास्मी. जमीन परिपक्व झाल्यानंतर नांगरणी, कोळपणी सगळं शुद्ध करून ठेवल्यानंतर फक्त बी टाकायचंय. आणि एक पाऊस झाल्यानंतर लगेच आरोहण होणार आहे. आणि ती जमीन जर व्यवस्थित नसेल, तसंच फेकून दिलं तर आता काही, जसं दगडावर बी टाकल्यावर तसा काही परिणाम होत नाही, तसंच आहे. अंतःकरणामध्ये सगळ्या या दैवी गुणसंपत्ती, अमानित्व, अदंबित्व या सर्व वस्तू असल्यानंतर, उपदेश झाल्यानंतर तत्क्षणी काय होणार आहे, तत्क्षणी त्यांना तो उपदेश रुजू होणार आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया.
अशी सेवनी परिपूर्ण झाल्यानंतरच उपदेक्षन्ति ते ज्ञानम सांगितले. त्यानंतरच गुरु काय करणार आहेत, तुला उपदेश करणार आहे. हे सगळं झाल्यानंतर प्रपीठिका पूर्वपीठिका व्यवस्थित असेल, आता कळलं की हा सगळं व्यवस्थित आहे, काही हरकत नाही उपदेश द्यायला, मगच गुरु उपदेश त्या ठिकाणी करणार आहे. आणि मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम, कोण, ज्ञानिनः तत्वदर्शिनः, जे तत्वदर्शी आहेत, जे ज्ञानी आहेत, ते तत्वदर्शी ज्ञानी त्यानंतरच उपदेश करणार आहेत. आणि मग आता उपदेश करण्यासाठी एक सगुण अनेक निर्गुण दोन प्रकारच्या साधना सांगितल्या. एक सविकल्पक समाधी आणि दुसरी निर्विकल्पक समाधी. सविकल्पक समाधीमध्ये मन उन्मनी भावाला तेवढ्या वेळ गेल्यानंतर तो तेवढ्या वेळ त्या अवस्थेमध्ये राहून पुन्हा खाली येतो. निर्विकल्प समाधीमध्ये परमेश्वराशी एकरूपताच साधते. परंतु अशा प्रकारे साधना करत असताना प्राथमिक जो विषय आहे, पहिला जो साधक आहे, त्याच्यासाठी सविकल्पक सांगितलं. सगुण साधना, काहीतरी आलंबन, परमेश्वराची मूर्ती ध्यान करायचं ना, लगेच निर्गुण निराकार परमेश्वराचं ध्यान होणार आहे का, नाही होणार. मग अशा परिस्थितीमध्ये मग काय केलं, मग सर्वप्रथम काय केलं, मग हा गणेश घे, कृष्ण घे, वासुदेव घे, शिव घे, काहीतरी आलंबन दिलं. एतदालंबनम श्रेष्ठ मेतदालंबनम परम मेतदालंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. तेच मागच्या मंत्रातून सांगितलं की काहीतरी तिथं आलंबन दिलं. मग ते आलंबनाची आराधना करत करत ज्यावेळेस डोळे मिटेल त्यावेळेस काय होईल, ती गणपतीची असणारी मूर्ती, ती शिवाची असणारी मूर्ती, ध्याये नित्यं महेशं रजतर गिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम. अशा प्रकारे असणारी ती शिवमूर्ती काय होईल, त्याच्या समोर येईल. आणि अशा प्रकारे ती शिवमूर्ती समोर आल्यानंतर मग त्याचं तो काय करेल, ध्यान करेल, त्या गणपतीचं ध्यान करेल आलंबन घेऊन. आणि मग अशा प्रकारे त्याला मग ते ध्यानाची काय होईल, कालांतराने सवय निर्माण होईल. हळूहळू मग त्याचं मन इतरत्र जे जातं आहे, मला आज इकडे जायचं, मला तिकडे जायचं, मला हे काम करायचं आहे, सगळं काम रिलॅक्स झाल्यानंतर संध्याकाळी कामातून निवृत्त झाल्यानंतर काय करेल, मग ते शिवाचं, ते गणपतीचं ते ध्यान आहे, ते ध्यान तो करायला आरंभ करेल. मग अशा प्रकारे तो अभ्यास होईल. अभ्यासेन तो क्वांतेय सांगितलं. पुन्हा तो अभ्यास केल्यानंतर मन आता एकाग्र व्हायला लागल्यानंतर मग गुरु म्हणतात, आता ठीक आहे, आता ओंकारावर ध्यान कर. मग ओंकाराचं तो ध्यान त्या ठिकाणी आरंभ करेल. एतदालंबनम श्रेष्ठ मेतदालंबनम परम एतदालंबनम ज्ञात्वा. अशा प्रकारे ओंकाराचं ध्यान करत करत ब्रह्मलोको महीयते, ते ब्रह्मलोकामध्ये तो का अत्यंत पूजनीय होतो. आणि अशा प्रकारे सविकल्पक अथवा सगुण साधना, काहीतरी आलंबन घेऊन तो साधना करेल. आणि आता त्यानंतर हे कोणासाठी सांगितलं, हे सर्व जे आहे या आत्तापर्यंत सांगितलेली सगळी साधना सर्व विशेषरहित आत्म्याचे मंद मध्यम उपासकांसाठी अपरब्रह्माचे प्रतीक आलंबन रूप ओंकाराचा निर्देश केला. मंद आणि मध्यम जे साधक आहेत त्या पहिल्या याच्या प्रायमरी त्यांच्यासाठी हे सांगितलं. परंतु आता ज्याचे आलंबन ओंकार आहे त्या आत्मस्वरूपाचा साक्षात निर्धार करण्यासाठी, परंतु आता ओंकाराच्या द्वारे आलंबनाने घेतलं पण निरालंब घेऊन पुन्हा त्याच आत्मतत्वाची अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चा संगतं नैव मुक्तिर्ननय्यः चिदानंदरूप शिवोहम शिवम. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं आलंबन न करता
ते आत्मतत्व आता जाणून घेण्याकरता म्हणून 18व्या मंत्रापासून आरंभ केला. गीतेचा असणारा दुसरा अध्याय जो आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये ते आत्मतत्व सांगितलं. वासांसी जीर्णानि यथा विहाय न जायते म्रियते वा. ह्या सगळ्या श्लोकांच्या द्वारे जे आत्मतत्व निर्दिष्ट केलं तेच आत्मतत्व या ठिकाणी आता काय पुन्हा सांगण्यास आरंभ केला. आणि म्हणून 18व्या मंत्रामधून काय सांगितलं, मागच्या पाठामध्ये आपण शेवट 18व्या मंत्राने केला. न जायते म्रियते वापि पश्चित् नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित् अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. काही फरक नाही. इथेच असणारा श्लोक आणि हा असणारा मंत्र याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक राहिलेला नाही. की अशा प्रकारे कसं आहे ते आत्मतत्व वास्तविक अजहा, जे जन्माला येत नाही तो अजहा. न जायते म्रियते, नंतर नित्य कायम, असला नसतं सगळं कल्प संपलं तरी तो आहेच. नित्य स्वरूपाचा, तिन्ही कालामध्ये अनस्यूत असणारे तत्व, शाश्वत स्वरूपाचं आहे. आज आहे उद्या नाही असं होणार नाही, बदलणार नाही. शाश्वत एका भावाने शाश्वत. अयम पुराण, हा पुराण अत्यंत प्राचीन कालापासून जो आहे तो. नंतर न हन्यते हन्यमाने शरीरे, अशा प्रकारचं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व, त्याचा विनाश न हन्यते हन्यमाने शरीरे, या शरीराचा जरी विनाश झाला तरी त्या आत्मतत्वाचा विनाश होऊ शकत नाही. आणि असं असणार ते आत्मतत्व. पुन्हा त्याबद्दल सांगतात का, ते जे आत्मतत्व आहे ते कोणी म्हणतो मी मारणारा, कोणी म्हणतो मी मरणारा. उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते, ते मारू सुद्धा शकत नाही अथवा ते मारणाऱ्या क्रियाचा कर्ता सुद्धा होऊ शकत नाही. कर्ता आणि कर्म दोन्ही होऊ शकत नाही. ते 19व्या मंत्राच्या द्वारे या ठिकाणी आरंभ केला. आणि काय म्हणतात 19वा असणारा मंत्र, हंता चेन्मन्यते हंतुम हतश्चेन्मन्यते हतम उभौ तौ न विजानीतः नायं हंती न हन्यते. असं असणार ते आत्मतत्व. काय जर एखादा मारणारा आत्मास मारण्याचा विचार करत असणार, एखादा मारणारा मी काय करतो आता आत्म्यालाच मारून टाकतो, बस झालं, हा आत्मा सारखा जन्माला येतोय, हे होतोय ते होतं, आता मी आत्मत्वाचाच विनाश करून टाकतो, असं जर कोणी विचार करेल, म्हणजे जर एखादा मारणारा आत्म्यास मारण्याचा विचार करत अथवा मारणारा त्यास मेलेला समजतो अथवा मारण्याचा विचार करणारा अथवा दुसरा आता देहनाशानंतर मी मेलो असा जरी विचार करणारा असेल, म्हणजे मरणारा त्यास मेला म्हणजे देह मेला, म्हणजे देह शांत झाला, आता आत्मतत्व सुद्धा शांत झालं, आता काही राहिला आणि मृतात्म्यास शांती द्या. मृतात्मा अलग लक्षात, मृत आत्मा हा शब्दच वास्तविक चुकाचा आहे, परंतु आता काय संवाद आपल्याकडे चाललेला आहे त्यांच्या मृतात्म्या शांती. आता जर पाहिलं तर संपूर्ण वेदांत आता तुम्ही जे काही ऐकलं त्याच्यामुळे आत्मा कधी मृत होईल का, परंतु वाक्प्रचार आपला पडलेला आहे. मृतात्मा मृत शरीर होतं, आत्मा मृत होत नाही. म्हणून कायम सांगितलं जीवात्मा, आत्मा, परमात्मा, कॉमन फॅक्टर सगळ्यामध्ये आत्माच आहे. कारण तो अजो नित्य शाश्वतो यम पुराण, तो अनुस्यूत सगळ्यामध्ये. संपूर्ण सृष्टीचा कल्पांत जरी नाश झाला तरी सुद्धा तो राहणारच आहे. अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थितः, आत बाहेर सर्वत्र तोच व्याप्त आहे. सगळ्याचं असणारं अधिष्ठान जे आहे तेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. आणि मग अशा प्रकारे मृतात्मा, आत्मा मेला असं जो समजतो अथवा त्या आत्म्याला मी आता मारतो म्हणजे तो कर्ता होतो, मी मेलेला समजतो, कर्म होतो, अशा प्रकारे कर्ता आणि कर्म. आत्म्याला मारणारा अथवा आत्मा मेला, शरीर मेलं म्हणजे आत्मा मेला, आता विषय संपला, असा विषय संपत नाही.
जी काय आहे आपली सगळी असणारी कर्मानुगच्छती जीव एकहा. जो जीव आहे तो काय करतो, जी जी काही कर्म केलेली आहे अनेक जन्मांची, एका नाही, ही सगळ्या कर्माची संचित शिदोरी जी शिदोरी आहे ती शिदोरी आपल्या बरोबर ठेवतोय. जसं तुमच्या मोबाईलमध्ये असणारं काय मेमरी कार्ड जे आहे त्याच्यामध्ये तुमच्या मेमरीमध्ये सगळी असणारी जे जे तुम्ही पाहता, ऐकता, काय करता, हे सगळं जे आहे जसं त्या मेमरी कार्डमध्ये आपण काय करतो, साठवून ठेवतो. त्याप्रमाणे इथे सुद्धा हे जे आहे बुद्धी, अंतःकरणदृष्टय हे सगळं धारण करून ठेवतो. आणि त्या अनुषंगानेच मग पुढची त्याची यात्रा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे तो मृतात्मा कधी होत नाही. आत्मा हा आत्मा नित्य चैतन्य स्वरूप आहे. तो आत्मा पुन्हा अमुक झाला तमुक झाला, तो मृत झाला. मग जन्माला कसा येईल जर मृत झाला तर? मग श्राद्ध आधी करायची गरजच नाही, संपला. आत्मा देह मृत झाला, आत्मा मृत झाला. आता काही नको, दिवा लावायला नको, पहिल्या दिवशीचं श्राद्ध नको, 10वा नको, 12वा नको, 13वा नको, काही नाही. कारण का आता आत्माच मृत झालेला आहे. मग हे सगळं कशाला उद्योग करायचं, एवढं मोठे पुण्यस्मरण वर्षाने करायचं, एवढं सगळं करायचं, खर्च करायचा, वर्ष झालं तरी असं होत नाही. म्हणून अलग लक्षात, आत्मा मृतात्मा हा शब्दच वास्तविक चुकीचा आहे. आत्मा नित्य स्वरूपाचा. म्हणून अशा प्रकारे तो असे हे, म्हणून अशा प्रकारे जो मारणारा अथवा जो मेलेला, हे उभौ तौ न विजानीत, हे दोघही जण अज्ञानीच आहेत. उभौ तौ न विजानीत, कारण नायम हंती न हन्यते, ते जे आत्मतत्व आहे ते न मरत अथवा न कोणी त्याला मारू शकत नाही. अशा प्रकारचं तर कदापि, थोडक्यात काय, ते जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा कदापि कोणीही त्या आत्मतत्वाचा नाश करू शकत नाही. आचार्य काय म्हणतात भाष्यामध्ये, आचार्य भाष्यामध्ये म्हणतात, एवं भूतमपि आत्मानं शरीरमात्र आत्मदृष्टिर हंता चेत यदि मन्यते चिन्तयति हन्तुं हनिष्यामि एनम् इति यो अपि अन्यः हतः सोऽपि चेत् मन्यते हतम् आत्मानं हतः अपि इति उभौ अपि तौ न विजानीतः स्वात्मानं यतः नायं हन्ति अविक्रियत्वात् आत्मनः तथा न हन्यते आकाशवत् अविक्रियत्वात् एव. आचार्यांचा असणारं भाष्य काय म्हणतात पाहू, याप्रमाणे कसाय आत्मा कसाय अविनाशी असताना सुद्धा हे जे आत्मतत्व आहे, हे आत्मतत्व कसं आहे, अत्यंत अविनाशी स्वरूपाचा असताना सुद्धा शरीराधिकाच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवणारा. वास्तविक ते अविनाशीच आहे, परंतु अविनाशी असणारं आत्मस्वरूप असताना काय केलं, शरीरालाच, म्हणजे शरीर आहे ना कशापासून, पंचीकरणापासून, पंचमहाभूतापासून, तस्मात् आत्मनः आकाश वायू अग्नी जल पृथ्वी या सगळ्यांचं असणारं एकत्रीकरण पिंड म्हणजे शरीर, बरोबर. आणि म्हणून काय, हे जे शरीर आहे या शरीराच्या ठिकाणी आत्मत्व बुद्धी ठेवणारा शरीर म्हणजेच आत्मा. विरोचन त्या ठिकाणी असणारी कथा, इंद्र आणि विरोचन गेले कोणाकडे, बृहस्पतीकडे, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता. तीच कथा या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून अशा प्रकारे या शरीरामध्ये जो आत्मत्व बुद्धी ठेवणारा, काय, मी आत्म्याला मारणार आहे अथवा मी मारला गेलो असे जो समजतो, एक म्हणतो मी आत्म्याला मारणारा आहे, दुसरा अथवा मी मारला गेलो, आता रे मी आता मेलो, आता काय करू, शरीराच्या नाशाने माझा नाश झाला, आता मी काय करू. अशा प्रकारे एक मारणारा म्हणजे शरीराच्या नाशाने आत्मनाश सुद्धा होतो अशा समजणारा, अथवा दुसरा शरीराचा नाशाबरोबर माझा सुद्धा आता नाश होणार असा समजणारा. दोन्ही हे दोघेही म्हणजे मी आत्म्याला मारणारा आहे अथवा मी मारला गेलो असे जो समजते ते दोघेही अज्ञानीच आहे. हे दोघे काय आहे, दोघांना काही नाही,
या अज्ञानीच आहेत. कारण आत्मा अविक्रिय असल्याने तो कोणासही मारत नाही अथवा कोणाकडून मारलाही जात नाही. तो कोणास मारत पण नाही. अविक्रिय, कोणतीही क्रिया त्याच्यामध्ये घडत नाही. जशी आकाशामध्ये कोणतीही क्रिया घडत नाही तसं त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची क्रिया त्या आत्मतत्वामध्ये घडत नाही. कारण आत्मा अविक्रिय असल्याने तो कोणासही मारत नाही अथवा कोणाकडून मारला जात नाही. आत्मा जर का आत्मा उत्पत्त्यादी विकाराने रहित आहे तर लौकिक शास्त्रीय कर्माचा कोणी अधिकारी नसल्याने संसाराची उपलब्धी होणार नाही. आणि तुम्ही जर असं म्हणता अविक्रिय आत्मा, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रियाच होत नाही, असं जर तुम्ही म्हणता, पूर्वपक्षी म्हणतोय, तर मग सगळा जो व्यवहार चाललेला आहे या व्यवहाराचं आपण काय करायचं? त्याच्यामध्ये तर तुम्ही म्हणता कोणतीच क्रिया नाही आत्म्यामध्ये. मग हे सगळं आता खाणं पिणं सगळं जग चाललंय, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हे संपूर्ण जग सकाळपासून रात्रीपर्यंत धावतंय. अमुक करायचं तमुक करायचं, हा प्लॅन आहे, ही इच्छा आहे, ती डिझायर आहे, हे सगळं जे काय आहे सगळं पाहतायत. मग हे कसं काय? तो अविक्रिया, त्याच्यामध्ये कोणती क्रिया होत नाही. आणि जगतामध्ये सगळ्या क्रियाच आहे सकाळी उठल्यापासून. मग कसं काय करायचं, कसा अर्थ लावायचा, असा पूर्वपक्ष म्हणतो. आणि आत्मा जर उत्पत्ती आदी विकाराने रहित, तुम्ही म्हणता उत्पत्ती आदी विकाराने रहित, त्याच्यामध्ये काही कुठलीच क्रियाच होत नाही. उत्पत्ती आणि उत्पत्ती म्हणजे ज्या आहे षड्विकारवत ज्या आहे त्या सहा असणारे विकार हे त्याच्यामध्ये असती. जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती ती षड्विकारवत एतस्थूल शरीरम, हे सहा विकार त्याच्यामध्ये, पण ते आत्म्यामध्ये नाही. असं म्हणत असाल तर जगताचा व्यवहार कसा काय चालतो सांगतो. म्हणून अशा तर लौकिक आणि शास्त्रीय कर्माचा कोणी अधिकारी नसल्याने संसाराची उपलब्धीच होणार नाही, सर्व शास्त्राला व्यर्थ होईल. आणि मग असं जर झालं तर मग शास्त्र कोणाला सांगायचं? व्यवहारच त्या ठिकाणी झाला नाही तर नित्यकर्म, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त आदी जे काही शास्त्राने सांगितलं आहे, अथा तो धर्मजिज्ञासा, धर्मजिज्ञेसाच्या द्वारे जे काही शास्त्राने या ठिकाणी सांगितलेलं आहे ते कोणासाठी? मग हे सगळं जे उपद्व्याप केलं आहे, हे सगळं जे काय सगळं लिखा, आता ब्रह्मकर्म समुच्चयवाद, हे सगळं जे काय लिहिलेलं आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करायचं, कसं करायचं, नित्यकर्म कोणती, नैमित्तिक कर्म कोणती, काम्यकर्म कोणती, प्रायश्चित्त कर्म, हे सगळं जे 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 काही शास्त्राने सांगितलंय, तस्मा शास्त्रम प्रमाणंते, ते पण सांगितलं. कार्य व्यवस्थित हो, मग कोणासाठी हे सगळं? आणि जर तुम्ही म्हणता तो निष्क्रिय, त्याच्यामध्ये विक्रिय, त्याच्यामध्ये कोणतीही क्रिया होत नाही, तर मग हे सगळं कोणासाठी? मग शास्त्राला सुद्धा वैर्थ येईल. मग शास्त्र वगैरे हे सगळं शिकवायची काही कल्पना नाही, असं पूर्वपक्षी सांगतो. त्याच्यावर आता सिद्धांत उत्तर देत आहेत. काय म्हणतात? सर्व शास्त्राला वैर्थ येईल अशी शंका करू नये. धर्माधर्मादी स्वरूप जो संसार तो अज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने आहे. सगळेच काय आत्मज्ञानी होत नाही. जे अज्ञानी आहेत, ज्यांना अजून काय हे संपूर्ण जगत आहे, अशा प्रकारे व्यावहारिक सत्य जे आहे ही व्यावहारिक सत्ता मानणारे आहे. दिव्य ब्रह्मसत्य जगन मिथ्याच आहे, परंतु अजून त्या अनुभवाला गेलेले नाही. तत्पूर्वी त्यांच्यासाठी संपूर्ण व्यावहारिक सत्ता सांगितलेलीच आहे ना. अशा प्रकारचे जे अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी, जे अविद्यावत आहेत त्यांच्यासाठी संसार आहे, त्यांच्यासाठी जगत आहे, त्यांच्यासाठी शास्त्र आहे, तेच सांगितलं. म्हणून काय? ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने हा, आणि म्हणून धर्माधर्मादी स्वरूप जो संसार तो अज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने आहे. म्हणजे संसाराचा वैर्थ होणार नाही. जे अज्ञानी आहेत त्यांच्या दृष्टीने संसार हा आहे, दृष्टीने आहे. ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने संसार वास्तविक नाही, परंतु तो ब्रह्मज्ञानी आहे. ज्ञानाच्या असणाऱ्या सप्तभूमिका, त्यातनं 6व्या-7व्या भूमिकेत जो गेलेला आहे त्याच्या दृष्टीने संसार आता नाहीच आहे, काही राहिलेलं त्याला आता नाही. आणि म्हणून त्याच्या दृष्टीने वास्तविक संसार नाहीच, परंतु श्रुत्यादी प्रमाणांनी व युक्तींनी हे असेच सिद्ध होते. आणि हे शास्त्रसुद्धा आम्हाला हेच सांगतं. कोणासाठी जगत, कोणासाठी व्यवहार? अज्ञान अवस्थामध्ये हा संपूर्ण व्यवहार. ज्ञानावस्थेमध्ये गेल्यानंतर मग काही नाही.
चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. तेच तत्व गीतेच्या दुसऱ्या अध्याय शेवटी सांगितलं. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृत संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. की जो ज्ञानी आहे तो नित्य जागृत अवस्थेमध्ये, अज्ञानी नित्य निद्रा अवस्थेमध्ये, हेच सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे शास्त्र सुद्धा हेच या ठिकाणी सांगतं. अविद्यावद विषयाणी प्रत्यक्षादी प्रमाणच्या शास्त्रांच्या विधी प्रतिषेध मोक्षपराणीच्या. जे अविद्यावान आहे त्यांच्यासाठी आहे, परंतु जो ज्ञानी आहे तो कसा आहे त्याच्यासाठी सुंदर श्लोक या ठिकाणी लिहिला. काय म्हणतात? विवेकी सर्वदा मुक्त पूर्वतो नास्ति कर्तृता अलेपवादमाश्रित्य श्रीकृष्ण जनकौ यथा. जो विवेकी आहे, जो ज्ञानी आहे तो काय? तो सर्वदा मुक्त, तो कायम मुक्तच आहे. परंतु कर्म करताना दिसतो ते कसं? पूर्वतो नास्ति कर्तृता. तो कर्म करताना दिसत असला तरी त्याच्यामध्ये त्याचा कोणत्याही प्रकारचा अहंभाव नाही. मी करतो ही जी भूमिका आहे ही भूमिका त्याची त्याच्यामध्ये नाही. साक्षी भावाने प्रकृती करते, मी फक्त साक्षी भावाने. त्याच्यामधला एक घटक आहे. या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचं मी, माझं, मी अहम करता भोगता ही भावना त्यांची नाही. तेच सांगितलं. आणि म्हणून तो साक्षी भावाने हे सर्व कर्म करत असतो. म्हणून विवेकी सर्वदा मुक्त. जो विवेकी आहे हा सर्वदा मुक्तच आहे. कर्वतो नास्ति कर्तृता. यद्यपि तो आपल्याला कर्म करत दिसला असला तरी त्याच्यामध्ये अहमता नाही. मी करतो ही जी भावना आपल्या मनामध्ये असते ती ज्ञानीच्या मनामध्ये नसते. अलेपवादम आश्रित्य. अलेपवाद, कुठेही तो लेप होत नाही. सूर्य जसा सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी मावळस तोपर्यंत नाना प्रकारचे सगळं सृष्टी तो पाहत असतो, अनेक कर्मक्रिया या ठिकाणी करत असतो. त्याचा त्याच्याशी जसा संबंध नाही. तेच अलेपवादवत. त्याचप्रमाणे अलेपवादम आश्रित्य कोण? श्रीकृष्ण जनकौ यथा. भगवान श्रीकृष्ण हे अथवा जनक आहे, संपूर्ण राज्यकारभार त्या ठिकाणी पाहणारे होते. परंतु ज्याप्रमाणे करत असताना सुद्धा ज्यांचा सूर्यवत कुठेही लेप नाही, साक्षी भावाने मी करतो अहम करता ही भावना नाही, त्या अनुषंगाने हे सगळे कोण? हे सगळे विवेकी सर्वदा मुक्त, ज्यांना आत्मतत्व प्राप्त झालेला आहे. ते अशा प्रकारे त्यांची असणारी दिनचर्या असते. आणि म्हणून अशा अनुषंगाने त्यानंतर 19वा मंत्र पूर्ण करून 20व्या मंत्रामध्ये आत्मतत्व कसं आहे, काय करायचं त्याचं असणार पुन्हा विश्लेषण दिलं. अनोरणीयां महतो महीयान आत्मस्य जंतोर्निहतो गुहायां तमक्रतु पश्यति वीतशोका धातु प्रसादान महिमानमात्मनः. त्याचा असणारा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये आता पाहणार आहोत. ओम तत्सत.